सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की तुम्हाला तुमच्या बुद्धिमत्तेनं सर्व हवे ते मिळेल, परंतु तुम्ही कोणाचीही दिशाभूल करू नका. व्यवसायातही आज तुम्ही कोणताही करार अंतिम केला असेल तर ते विचारपूर्वक करा. आज तुमच्या कुटुंबातील सदस्यांशी थोडासा वाद होऊ शकतो. असं झाल्यास तुमच्या बोलण्यामध्ये तुम्हाला गोडवा ठेवावा लागेल, अन्यथा नात्यामध्ये दुरावा निर्माण होऊ शकतो. आज नशीब 97% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज ब्राह्मणाला दान करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल, कारण आरोग्याशी संबंधित काही त्रास तुम्हाला होण्याची दाट शक्यता आहे. आज तुम्ही कोणतंही काम घाईघाईमध्ये करू नका, अन्यथा तुमचं काम बिघडू शकतं आणि तुम्हाला तुमच्या वरिष्ठांकडनं फटकारलं जाऊ लागू शकतं. तुमचं काम तुम्ही विचारपूर्वक करा. खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा बाळगू नका. आज तुम्ही कोणाचीही दिशाभूल करण्याचा प्रयत्न करू नका. असं झाल्यास तुम्हाला तुमच्या बोलण्यात जास्त गोडवा ठेवावा लागेल. आज नशीब 65% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान श्रीकृष्णांची पूजा करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला व्यवसायामध्ये काही नुकसान हे होऊ शकतं. व्यवसायातील मंदीमुळे आज तुम्हाला तुमची प्रलंबित कामं पूर्ण करण्याची संधी मिळेल. तुमच्या मुलाच्या विवाहाबाबत काही समस्या असल्यास आज तुम्ही वरिष्ठ सदस्यांच्या मदतीनं त्याचं निराकरण करण्यात यशस्वी व्हाल. संध्याकाळी तुमच्या घरी अतिथीचं आगमन होऊ शकतं. आज नशीब 98% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माता सरस्वतीची पूजा करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की व्यवसायामध्ये आज मोठी जोखीम घेण्याचा तुम्ही विचार करत असाल तर काही काळ ते काम तुम्ही पुढे ढकला. आज तुम्ही सामाजिक कार्यामध्ये सक्रियपणे सहभागी व्हाल. यासाठी तुमचे काही पैसे देखील खर्च होतील. आज तुम्ही स्वतःसाठी नवीन कपडे, नवीन मोबाईल किंवा लॅपटॉप खरेदी करू शकता, परंतु आज तुम्हाला तुमच्या एखाद्या नातेवाईकासाठी काही पैशांची व्यवस्था करावी लागू शकते. आज नशीब 93% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की नोकरदार लोक कोणताही व्यवसाय करण्याचा विचार जर करत असतील तर ते त्यासाठी आज वेळ काढू शकतील. कुटुंबामध्ये काही कलह चालू असेल तर तोही आज संपुष्टात येईल. विवाहयोग्य लोकांसाठी आज चांगले प्रस्ताव येतील, ज्यांना कुटुंबातील सदस्य मान्यताही देतील. व्यवसाय करणाऱ्या लोकांना आज एकामागून एक फायदेशीर सौदे मिळतील. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान हनुमानांना शेंदूर अर्पण करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या कामाच्या वर्तणुकीबाबत काही वाद असतील तर तेही आज सोडवले जाऊ शकतात. जर तुम्ही तुमच्या मुलांच्या भविष्यासाठी कुठेतरी गुंतवणूक केली असेल तर आज तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो. आज तुमचे शेजारी तुमच्यासाठी वाद निर्माण करू शकतात, परंतु तुम्ही त्यामध्ये न पडणंच तुमच्या भलाईचं राहील. आज नशीब 94% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंची पूजा करा. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही तुमच्या घर किंवा व्यवसायासाठी कोणताही महत्त्वाचा निर्णय घेतला असेल तर नीट विचार करा, अन्यथा भविष्यामध्ये तुमच्यासमोर मोठी समस्या निर्माण होऊ शकते. नोकरदार लोकांनी आज कोणत्याही वादविवादावरती चर्चा करायची असेल तर त्याआधी विषय समजून घ्यावा, अन्यथा त्यांना अधिकाऱ्यांचा रोष पत्करावा लागू शकतो. आज नशीब 73% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिठाचे गोळे माशांना खाऊ घाला. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी व्यस्त असेल, परंतु तुमच्या व्यस्त वेळापत्रकामुळे तुम्ही तुमच्या मुलांना बाहेर फिरायला देखील घेऊन जाऊ शकता. तुमच्या मुलांचा आनंद पाहून तुम्हालाही आनंद होईल. आज तुमची धर्म किंवा अध्यात्मामध्ये रुची वाढेल. लहान व्यावसायिकांना आज त्यांच्या इच्छेनुसार नफा मिळू शकतो. तुमची आर्थिक स्थिती आज मजबूत राहील.
आज नशीब 82% तुमच्या बाजूनं राहील. तुम्ही आज दुधामध्ये पाणी मिसळून पिंपळाच्या झाडाला ते अर्पण करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की विद्यार्थ्यांना कोणत्याही स्पर्धेमध्ये सहभाग घ्यायचा असेल तर आजचा दिवस त्यांच्यासाठी चांगला असेल. आज कुटुंबामध्ये काही शुभ कार्यक्रमांची चर्चा होऊ शकते, ज्यासाठी कुटुंबातील ज्येष्ठ सदस्यांचा तुम्हाला सहवास आवश्यक असेल. तुमचं एखादं काम जर अपूर्ण राहिलं असेल तर आज तुम्ही तुमच्या मित्रासोबत ते काम पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल. आज नशीब 68% तुमच्या बाजूनं राहील. तुम्ही आज गाईला हिरवा चारा खाऊ घाला. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही कोणतंही काम करण्याचा विचार केलात तर ते पूर्ण करून तुम्ही शांतपणे बसाल, अन्यथा तुम्ही त्यामध्ये व्यस्त राहाल. आज तुम्ही तुमच्या कोणत्याही शत्रूच्या टीकेकडे लक्ष देऊ नका, कारण ते तुमचं काहीही नुकसान करू शकणार नाहीत. काही नवीन योजना आज व्यापारी लोकांच्या मनामध्ये येतील, मात्र त्यांना तुम्हाला पुढे न्यावं लागेल. आज नशीब 71% तुमच्या बाजूनं राहील. तुम्ही आज पिवळ्या वस्तूंचं दान करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये काहीतरी नवीन करण्याचा विचार करत राहाल, ज्यासाठी तुम्हाला तुमच्या भावाचा सल्ला अवश्य लागेल. आज तुम्ही तुमच्या आईवडिलांना देवाच्या दर्शनाला घेऊन जाल, ज्यामुळे तुमचं मन प्रसन्न राहील. कौटुंबिक मालमत्तेबाबत काही वाद जर सुरू असतील तर निर्णय आज तुमच्या बाजूनं लागण्याचे चान्सेस आहेत. तुम्ही आज तुमच्या कोणत्याही शत्रूच्या टीकेकडे दुर्लक्ष करू नका, नाहीतर तुमचं ते नुकसान करण्याचा नक्कीच प्रयत्न करतील. आज नशीब 66% तुमच्या बाजूनं राहील. तुम्ही आज श्री शिवचालिसाचं पठण करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आज मीन राशीच्या लोकांच्या व्यवसायामध्ये एक नवीन करार निश्चित होईल, ज्यासाठी तुम्ही खूप दिवसांपासून कठोर परिश्रम आणि प्रयत्न करत आहात. आज तुम्ही एखाद्या प्रिय व्यक्तीच्या घरी भेट देऊ शकता. तसेच आज तुम्ही सामाजिक कार्यात देखील सहभाग घेऊ शकता आणि शुभ कार्यामध्ये खर्च करून तुम्ही तुमची कीर्ती देखील वाढवू शकता. आज नशीब 76% तुमच्या बाजूनं राहील. तुम्ही आज भगवान नारायणांचं पठण करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.